नमस्कार, मी अंजली ब्लाउज क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला 3 पीस प्रिन्सेस आणि 1 टक्स ब्लाउजची पेपर कटिंग दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने। याची शोल्डर 1.5 इंच आपल्याला तयार हवी आहे, तर ती कशी कटिंग करायची। गळा उंची जास्त आहे तर त्याची मी तुम्हाला पेपर कटिंग आज दाखवणार आहे। ब्लाउजची पूर्ण उंची 13.5 प्लस आपण मागील कटिंग करत आहे मार्किंग करतो तर अर्धा इंच जास्त घेतली, म्हणजे मी 14 इंच घेऊन या ठिकाणी बघा शोल्डर साठी लाईन मारून घेते। शोल्डर ही आपण मागील गळा उंची 9 आहे त्यामुळे मी शोल्डर 5.25 घेतली, मोंढा 5.5। 32 छातीचा असल्यामुळे छातीचा चौथा भाग 8 इंच घेऊन 1.5 इंच या ठिकाणी शिलाई मार्जिन घेतली। त्याचबरोबर कमर घेर, आता जेवढी आपण छाती घेर घेतलाय तेवढंच आपण कमर घेराला 9.5 इंच घेणार आहे। त्यानंतर साइडला अशी लाईन मारून घ्यायची। आता आपण मोंढ्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी 1.5 इंच घ्यायची आणि शोल्डरला एक लाईन मारून घ्यायची। या ठिकाणी अर्धा इंच घेऊन मागील मोंढ्याची गोलाई देऊन घ्यायची निम्म्यापासून, म्हणजे आपल्याला गोलाई व्यवस्थित येते आणि मोंढ्याच्या साइडला 1/2 इंच उतार द्यायचा। मग तुम्ही म्हणसाल मग आपण अर्धा इंच 1/2 इंच खाली घेतले तर मग आपण मोंढा उंची जास्त घेतली असती ना, तर तसं न करता मागील गळा उंची जास्त आहे तर या ठिकाणावरून बघा मी शोल्डर कडून मी गळा रुंदी 2 इंच घेतली, म्हणजे तयार आपल्याला शोल्डर 1.5 इंच भेटते आणि गळा रुंदी 3.25 घेतली। मागील गळा उंची 9 इंच आहे तर या ठिकाणी सुद्धा 3.25 इंच घेऊन बॉक्स तयार करून घेतला। या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे गळा कोणताही घेऊ शकतात, मी या ठिकाणी पंचकोनी घेते आणि बाहेरच्या साइडला अर्धा ते 1/2 इंच वाढवलेले आहे। 1 इंच वाढवले तरी आपल्याला या ठिकाणी जसं तुम्ही बाहेरच्या साइडला वाढवेल तसं गळ्याचा आकार वेगळा मिळेल। त्याचबरोबर टक्स उंची या ठिकाणी बघा गळ्याच्या खाली 5 इंच घेतली आणि टक्स अंतर दोन्ही साइडनी अर्धा इंच घेतले। त्याचबरोबर आपल्याला गळ्याच्या साइडला उतार द्यायचा, गळा उंची आपली जास्त आहे तर नेहमी आपल्याला गळ्याला शोल्डर पासून गळ्याच्या साइडला उतार द्यायचा असतो 1/2 ते अर्धा इंच। जशी तुम्ही शिलाई मार्जिन पकडतात त्यानुसार या ठिकाणी आपण अंतर सोडतो, तर मी या ठिकाणी 1/2 इंच उतार दिला गळ्याच्या साइडला, म्हणजे आपली शोल्डरला उतरणार नाही ब्लाउज। आता हे कटिंग करून घेऊया। या ठिकाणी गळा तुम्ही पान गळा घेऊ शकतात, गोल घेऊ शकतात, म्हणजे मटका गळा घेऊ शकतात तुमच्या आवडीप्रमाणे। आता या ठिकाणी बघा शिलाई मार्जिन साठी आपण 1/2 ते अर्धा इंच, जसं तुम्ही शिलाई मार्जिन मध्ये कपडा पकडतात त्यानुसार या ठिकाणी आधी एक लाईन मारून घ्यायची। त्यानंतर आपल्याला हे मागील मार्किंग ठेवायची आहे, पण आपला 3 पीस प्रिन्सेस आणि 1 टक्स आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहे, या ठिकाणी आधी 2 इंच एक लाईन मारून घेणार। उंची बरोबर घ्यायची, तर आपण पुढील उंचीमध्ये 1 इंच घेतो जास्त, जे आपण माप घेतलेले असतात त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घेतो, म्हणजे मागील उंचीपेक्षा अर्धा इंच जास्त। तर आता मागे आपण 14 इंच घेतले तर पुढे आपण 14.5 इंच घेणार। आता या ठिकाणावरून आपल्याला 2-2 इंच घेऊन आपल्याला सरळ एक लाईन मारून घ्यायची। तर प्रत्येक कटिंग ही वेगवेगळी असणार आहे, जसा तुमचा 4 टक्स असेल, 1 टक्स असेल, प्रिन्सेस असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक पेपर कटिंग वेगवेगळी असणार आहे। तर या ठिकाणी बघा मागील भाग ठेवून आपल्याला आखून घ्यायचा आहे शोल्डरला, मोंढ्याच्या साइडला आणि साइडनी। ज्यावेळेस आपल्याला शोल्डर पट्टी कमी घ्यायची असते त्यावेळेस आपण मोंढ्याच्या साइडनी गळा रुंदी घेतो, हे लक्षात ठेवा। मग या ठिकाणी गळा रुंदी जास्त झाली तर आपला गळा उतरणार नाही, कारण की गळा उंचीनुसार आपण शोल्डर घेतलेली असते। जशी तुमची गळा उंची मागची वाढेल तशी आपली शोल्डर पट्टी कमी होते। आता मोंढा उंची, जसं आपण मागच्या साइडला घेतलं 5.5 तसंच या ठिकाणी सुद्धा पुढील मोंढ्याचा आकार देण्यासाठी 5.5 वरती उंची घेऊन या ठिकाणी बॉक्स तयार करून घ्यायचा। त्यानंतर इथं 1/2 इंच घेऊन मोंढ्यापासून आपल्याला शोल्डरला जोडून घ्यायचे। त्यानंतर आतील मोंढ्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी अर्धा इंच घेऊन पुढील गोलाई देऊन घ्यायची।
जसं मागील मुंड्याला आपण खालीच गेलेलो आहे पाव इंच, तसंच त्याला जोडून घ्यायचं. त्यानंतर पुढील गळा हा 6 इंच घेतला. जेवढी गळा रुंदी 3.25 आहे तेवढीच आपण इथं सुद्धा घेणार आहे. या ठिकाणी सुद्धा गळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात, पानगळा घेऊ शकतात. तर मी मागे जसा घेतलाय तसाच पुढे सुद्धा गळा घेते. तर 4.25 वरती हा 4.5 ते 4.5 वरती घेऊन मग बाहेर अर्धा ते पाऊण इंच घ्यायचे आणि खालच्या साईडला जोडून द्यायचं. तर जशी तुमची उंची वाढेल तसं गळ्याचे आकार वेगवेगळ्या पद्धतीने दिसतील. आता खालच्या साईडला 2 इंच अशी लाईन मारून घेणार, कमरेला 2 इंच आणि गळ्याच्या साईडला 2 इंच घेऊन. आता आपल्याला टक्स उंची घ्यायची. छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच. मग छातीचा चौथा भाग 8 आणि 1.5 इंच असे 9.5 वरती मी पॉइंट घेतला. त्यानंतर या साईडनी आपल्याला हुकलूकच्या पट्टीच्या साईडनी आपल्याला काय करायचं आहे, छातीचा 10वा भाग घ्यायचा. मग जे बाहेरच्या साईडला आपण 2 इंच घेतलेले आहे त्या ठिकाणावरून गळ्यापासून अशी लाईन मारून घ्यायची आणि त्यानंतर या ठिकाणावरून छातीचा 10वा भाग घ्यायचा प्लस आपली शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच. तर मी या ठिकाणी 4 इंचावरती पॉइंट घेतला आणि सरळ लाईन मारून घ्यायची. त्याचबरोबर खाली 1.5 इंच वाढवायचे आहे आणि या दोन्ही साईडला आपल्याला जोडून घ्यायचं. आता टक्स अंतर किती घ्यायचं, तर या ठिकाणी टक्स अंतर तुम्ही 1-1 सुद्धा घेऊ शकतात. मी या ठिकाणी 1.25 इंच घेते. हा झाला आपला 1 टक्स. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मार्किंग जी केलेली आहे ह्या पद्धतीने सुद्धा आपण ब्लाऊज शिवू शकतो. त्याचबरोबर आपल्याला 3 पीस प्रिन्सेसचा शिवायचा आहे तर 2 प्रकारे आपण या ठिकाणी शिवू शकतो. एकाच कटिंगमध्ये आपण 2 प्रकारचे ब्लाऊज शिवू शकतो. तर या ठिकाणी बघा मुंड्याच्या साईडला मी गोलाई दिली. त्याचबरोबर दोन्ही साईडला आपल्याला पाव इंच घ्यायचे. 2 इंचापर्यंत आपल्याला अशी दोन्ही साईडनी तिरकस एक लाईन मारून घ्यायची. आता हे जे अंतर आहे तर बाहेरच्या साईडला आपल्याला शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आणि अशी तिरकस लाईन घ्यायची. आता आपण प्रिन्सेस ब्लाऊजला कमरेच्या साईडला वाढवतो, पण या ब्लाऊजमध्ये आपल्याला हुकलूकच्या पट्टीच्या साईडला वाढवायचे असते. जर तुम्ही माझे बाकीचे कटिंगचे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला बरंच लक्षात येईल. 4 टक्स, परत मी 1 टक्स, 2 टक्स, 3 टक्स जे पण मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत. ज्यांनी कोणी पाहिले नसतील तर त्यांनी ते बघून घ्या, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. आता या ठिकाणी हे कटिंग करायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज कोणत्या प्रकारचा शिवल त्या प्रकारे या ठिकाणी मार्किंग करून कटिंग करायचं. आता आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची. तर या ठिकाणी छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच घ्यायचे आणि त्यानंतर कमरेच्या साईडला या ठिकाणी 2.5 इंच आणि हुकलूकच्या पट्टीच्या साईडला 3.5 इंच. सर्वांसाठी क्रॉस पट्टी सेम असणार आहे आणि या ठिकाणी बघा जोडून घ्यायचं. क्रॉस पट्टीचा आपला आकार द्यायचा आणि या ठिकाणी कट करून घ्यायची आपली क्रॉस पट्टी. कटिंग करणं खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला सरावाची भरपूर गरज असते. तुम्हाला ज्या वेळेस भरपूर तुम्ही सराव कराल त्यामुळे तुम्हाला कुठलीही कटिंग सहज सोपी वाटते. अशा पद्धतीने आपण 1 टक्स आणि 3 पीस प्रिन्सेसची कटिंग केली. आता या ठिकाणी आपल्याला बाहीचं माप टाकायचं आहे. तर मी खालच्या साईडला 1.5 इंच सोडून एक लाईन मारून घेते. तर 1.5 इंच का, तर आपलं बिना अस्तरची बाही असेल तर 1.5 इंच आपण घेतो दुमडपट्टीसाठी, 1 इंच खालच्या साईडला दुमडसाठी आणि वरती शोल्डरला जोडण्यासाठी अर्धा इंच. बाही उंची या ठिकाणी बघा 13 घेते आणि बाही घडी आपली छातीचा चौथा भाग. तर या ठिकाणी मी बाहीची घडी 8 इंच घेतली. त्यानंतर बाही खोली या ठिकाणी आपण 3 इंच घेणार. आतल्या साईडला 2, 2.25, 2.5 इंच तुम्ही घेऊ शकता. जशी महिला सडपातळ असेल त्यानुसार या ठिकाणचं अंतर बदलणार आहे. सडपातळ असेल तर सरळ तुम्ही 2.5 ते 2.25 इंचावरती घ्यायचं. राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे आणि बॉक्स करून घ्यायचा. जिथं मध्ये घेतो त्या ठिकाणी वरती सरळ लाईन मारून घ्यायची.
त्यानंतर मागील मोंड्याचा आकार आणि पुढील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा। हा आकार द्यायची तुम्हाला सराव खूप व्हायला पाहिजे। हा आकार जो आहे फार महत्त्वाचा आहे। हा आकार व्यवस्थित असेल तर तुमच्या बाईला मोंढ्यामध्ये चुन्या येत नाहीत। त्यानंतर या ठिकाणी बघा आपली मोंढा 7.25 या ठिकाणी यायला पाहिजे। आणि कोपऱ्यापर्यंत सुद्धा माप घ्यायचं। कोपऱ्यापर्यंत माप आपलं बघा या ठिकाणी 11 इंचावरती मी या ठिकाणी बघा किती घेतलेले 5.25 घेतीये आणि खाली एकदम बॉटमला या ठिकाणी 4.5 घेते। म्हणजे ही आपली फिटिंगची जी शिलाई येणार आहे ती या पद्धतीने बाहीवरती येणार। त्याच्यानंतर आपल्याला राहिलेले 2 ते 2.25 इंच अशी खाली पॉइंट घेऊन वरती आपण जोडून द्यायचं। त्यानंतर ही दुमड पट्टी आहे ती त्यासाठी आपण या ठिकाणी तिरकस अशी लाईन मारायची। दुमडल्यानंतर बरोबर आपली बरोबर वरच्या साईडला बरोबर पट्टी येते। आणि आता ही आपण बाही कटिंग करून घेतो। बाहीमध्ये पण बरेच प्रकार आहेत। बाही उंचीनुसार मोंडा खोली बदलली जाते। त्याचबरोबर बाहीचं आतल्या साईडला जे आपण 1.5 इंच घेतो, 2 इंच घेतो, 2.25 इंच घेतो, तर महिला जशी सडपातळ असेल जाड असेल त्यानुसार असणार आहे। आणखीन एक महत्त्वाचं, ज्यावेळेस तुमची बाही उंची जास्त असते त्यानंतर इकडल्या साईडला आपल्याला 1/2 ते अर्धा इंच अशी गोलाई द्यायची असते। त्यामुळे काय होतं, जर दंड घेराला खालच्या साईडला टोक येतं तर हे टोक येणार नाही। तर यामुळे तुमची बाही खूप छान दिसते। फिटिंगमध्ये पण दंडामध्ये आपली बाही छान एकदम परफेक्ट बसते। ही झाली आपली पेपर कटिंग 32 छातीची 3 पीस प्रिन्सेस 1 टक्स।